2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी एक तातडीनं असा मेळावा घेतला. विषय होता अर्थातच 1 नोव्हेंबरला जो काही मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाविषयी त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करायचं होतं. मात्र तो मोर्चा गाजला दुसऱ्याच कारणासाठी आणि अनपेक्षितपणे धक्कादायकरित्या राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये जे अचानकपणे आक्रमक भूमिका घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्या उरल्या सुरल्या सगळ्या आशा अपेक्षा या खड्ड्यात गेल्या. होय, नेमकं राज ठाकरे यांनी असं काय केलं की एकनाथ शिंदे हे स्वतः सकट त्यांचा संपूर्ण गट हा हादरवून गेलाय. बघा, मेळावा तर होता वेगळ्या विषयासाठी, पण राज ठाकरे यांनी पहिल्यांदा याच्यासाठी मी म्हणतोय कारण 2-3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जे काय बंड केलं तेव्हापासून ते आतापर्यंत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन एकदाही टीका केलेले नव्हते. हे खूप अंडरलाईन करण्यासारखं आहे. जरी उद्धव ठाकरे यांच्या जवळ ते येत जरी असले ना तरी देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट अशी टीका केली नव्हती. एकनाथ शिंदे यांना रडारवर घेतलं नव्हतं. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आक्रमक होत असताना अचानकपणे राज ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आक्रमकपणे ते यंदा तुटून पडले. या मेळाव्यामध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी एक त्यांच्या खात्याचा एकनाथ शिंदे यांच्या खात्यानं काढलेला एका GRचा एका निर्णयाचा हवाला देत संदर्भ देत कुठेतरी गडकिल्ल्यांवर नवपर्यटन केंद्र याच्या नावानं पर्यटन केंद्राची माहिती देणारे सेंटर उघडण्याचा विषय घेतला आणि खास त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये ठाकरे स्टाईलमध्ये मला मुख्यमंत्री करा यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती चाटुगिरी करणार अशा प्रकारची सडकून आणि टोकदार अशी टीका केली. पण विशेष असं त्याने सांगितलं की नरेंद्र मोदींना सुद्धा हे माहिती नसेल की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद हे मिळवण्यासाठी नेते इतक्या खालच्या थराला जात आहेत आणि इतके चाटुगिरी करतायत. म्हणजे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं सरळ सरळ नाव घेऊन तुम्ही नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री पद मला मिळावं, देवेंद्र फडणवीस यांना साइडलाईन करून मुख्यमंत्री पद मला कसं मिळवता येईल यासाठी म्हणून तुम्ही नरेंद्र मोदी यांची चाटुगिरी करता असा थेट आरोप राज ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केला. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की काल परवापर्यंत सुद्धा एकनाथ शिंदे हे ज्या वेळेस मीडियामध्ये मुलाखत द्यायला यायचे त्या वेळेस ते राज ठाकरे यांच्यावर कधीही टीका करत नव्हते. उलट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक येणारच नाहीत. तुम्ही बघा, मी प्रॅक्टिकल राजकारणी आहे आणि राजकारणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं अशा प्रकारचे स्टेटमेंट करून एक प्रकारे सस्पेन्स निर्माण करण्याचं काम एकनाथ शिंदे कालपर्यंत करत होते. एवढंच नाही, त्यांचे मंत्री असणारे आणि खास त्यांचे राईट हँड म्हणून ओळखणारे उदय सामंत हे काल परवापर्यंत असं म्हणायचे की मी राज ठाकरे यांच्या घरी जाणार, खिचडी खायला जाणार आणि याच्यापूर्वी तर मी खिचडी खाताच राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी पाठवलेला युतीचा प्रपोजल मैत्रीचा हात त्यांच्या पुढे केलाय, त्यामुळे त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहतो. त्यांचं उत्तर काय आहे राज ठाकरे यांनी काल देऊन टाकलंय. पण एकनाथ शिंदे वारंवार असा प्रयत्न करायचे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राज ठाकरे यांची बाजू घ्यायची. मला आठवतंय एक 8-10 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे हे आपल्या जवळचे खूप स्नेही आहेत, मित्र आहेत अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं. आता झालंय असं ना की भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांची काहीही गरज राहिलेली नाही. आता याचा उदाहरण किंवा दाखला द्यायचं जर झालं तर अमित शहा 2-4 दिवसापूर्वी आले आणि त्यांनी आम्हाला कुबड्यांची गरज नाही. कुबड्या कोण? एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आम्हाला तरी गरज नाही, त्यांची गरज आमच्यासाठी संपलेली आहे असं म्हणत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे काय जागांचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय तो गप गुमाना घ्या आणि शांत बसा असा प्रकारे इनडायरेक्टली मेसेज अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलाय. आता अशात लोकसभेच्या निवडणुका आपण बघितल्या आणि विधानसभेच्या निवडणुका जरी आपण बघितल्या ना तर मुंबईमध्ये लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे यांचं अकाउंट ओपन झालेलं नव्हतं. नंतर त्याने सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या ठिकाणी त्यांचा एक खासदार 40 मतांना त्या ठिकाणी त्यांनी वजन वापरून निवडून आणला आणि निवडून आलेला जो खासदार आहे रवींद्र वायकर हे वारंवार त्यांनी असे स्टेटमेंट दिलेत की माझ्यावर मनसेची कृपा होती, मनसेच्या कार्यकर्त्यामुळे मी निवडून आलो. याचा अर्थ मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचं फारसं काही चालणार नाही. बरं, त्यात आता भारतीय जनता पक्षानं त्यांना लाताडायला सुरुवात केली. अशात एकनाथ शिंदे यांच्याजवळ एक ऑप्शन होता, तो म्हणजे राज ठाकरे यांचा. पण राज ठाकरे यांच्याशी दगाबाजी झाली, आपल्याशी शिंदे यांनी दगाबाजी केली ही भावना मनसेच्या कार्यकर्त्यांची झाली.
कारण लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा प्रचार राज ठाकरे यांनी केला आणि त्याच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या मुलाला विधानसभेमध्ये पाडलं आणि त्यामुळं वापरा आणि फेकून द्या हे स्ट्रॅटर्जी एकनाथ शिंदे यांनी केले. लोकसभेचा बदल्यामध्ये विधानसभेमध्ये काही जागा सोडल्या जातील आणि मनसेला याचा फायदा होईल अशी अपेक्षा होती, पण एकनाथ शिंदे यांनी भाजपसारखेच रंग दाखवले आणि मनसेला कुठलीही मदत केली नाही. त्यामुळं मनसेचा राग, राज ठाकरे यांचा सुद्धा राग एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. मात्र कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर फारसं काही न बोलल्या राज ठाकरे यांनी आगामी काळामध्ये आपल्या रडारवर एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी हे सगळेच असणार आहेत. शिंदे याच्यातून वाचणार नाहीत हे त्यांनी जवळपास स्पष्ट करून टाकलंय. त्यामुळे आता बघूया महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांची कुठली प्रकरणं बाहेर काढतायत आणि एकनाथ शिंदे या सर्वांचा कसा मुकाबला करतायत. बाकी सर्व विश्लेषणावर आपलं मत कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.